हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आजच्या व्लॉगची सुरुवात करते मी मंदिरामध्ये आलो आहे. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता मी थोड्या वेळासाठी इथे बसलो आहे बेंचवरती. तर मी तुम्हाला मंदिर पण दाखवते. तर आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात अशी केली आणि आता आम्ही चाललो नाश्ता करायला. A few moments later. इथे आम्ही मागवलाय मेदू वडा आणि बटाटा वडा आणि त्याच्यासोबत आम्हाला इथे चटणी दिली आहे आणि सांबार आहे आणि वडा असा छान केळीच्या पानामध्ये सर्व केला आहे. आता आम्ही मस्त गरमागरम नाश्ता करून घेतो आणि मग मी नंतर बोलते. हे बघा, हे इथे चहा बशीमध्ये पितात. ही जी चहा बशीमध्ये प्यायची मजा आहे ना, ती नेक्स्ट लेवल. आता आम्ही आलोय चौगुले हायस्कूलला, म्हणजेच निलेशच्या शाळेमध्ये. एक छोटंसं काम होतं आणि मला ते शाळा पण दाखवणार होते त्यांची. तर आता आम्ही शाळेची पटकन एक छोटीशी टूर घेतो आणि तुम्हाला पण दाखवते. झेंडावंदन झालेलं आहे आणि इथे फळ्यावरती लेफ्ट साईडला छान माहिती लिहिली आहे प्रजासत्ताक दिनाची. बाकी सगळं पहिली ते 10वी त्या पूर्ण गाणी ह्या बिल्डिंगमध्ये. कधी पहिल्या फ्लोअरला, कधी सेकंड फ्लोअरला, कधी थर्ड फ्लोअरला. अच्छा. कुठे? अच्छा. टर्फ नव्हतं हे, आता टर्फ आहे ना, ते नव्हतं तेव्हा. हे पूर्ण ग्राउंडच आहे इथपासून लास्टपर्यंत ग्राउंडच. ते कॉलेज नव्हतं पण आमची शाळा होती. काय काय आपण त्या रोडने जातो ना देवळात जाताना, तो रोड भास्कर बनला आहे तो तिथे पुढे पूर्ण गाव असेल. शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. आता आम्ही इकडनं निघतोय आणि आता आम्ही जातोय सलूनमध्ये. आमचं एकच सलून ठरलेलं आहे. मला जवळपास इथे 5 वर्ष झाली, मी पण त्याच सलूनमध्ये जाते आणि निलेश पण पहिल्यापासून ह्याच सलूनमध्ये जात आहे. बेस्ट सलून आहे. तर तुम्ही पण इथे येऊन तुम्हाला जे हेअर केअर रुटीन्स म्हणा किंवा तुम्हाला काही करायचं असेल स्पा वगैरे, तर ते पण तुम्ही करू शकता इथे. आता आम्ही आलोय घरी आणि फ्लॅग होस्टिंग झालेलं आहे. तर आम्ही इथे थोडेसे फोटोज काढले आणि वरती गेलो. तर आता बाहेरची सगळी कामं करून आता आम्ही आलोय घरी आणि थोडंसं काम आहे विंडो गार्डनिंगचं.
तर ती पण झाडं लावायची, ती पण झाडं लावतो आणि काय काय झाडांना खत घालायचं आहे, पाणी घालायचं आहे, तर ते पण पाणी घालतो आणि खत घालतो. एक ट्रे आणलाय भाजी लावण्यासाठी, तर निलेशनी आता त्या ट्रेला व्यवस्थित होल वगैरे पाडून घेतलेत. तर आता आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित माती मिक्स करतो आणि त्याच्यामध्ये बिया वगैरे लावतो. सगळ्या कुंड्या काढतायत इकडे. तर हे आमचं चेरी टोमॅटोचं झाड आहे, जे तुम्ही पहिल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल माझ्या, जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं त्या. तर ते आता एवढं मोठं झालं आहे. हां, हे इथे घे खाली काढून, ते पण मी दाखवते. एकदा काढून दे बाहेर. ओ ओ ओ, एक मिनिट. हे बघा, इथे भरपूर सारे चेरी टोमॅटोज लागले. इथे पण एक आहे, इथे 3-4 आहे, इथे पण एक आहे, इथे पण एक छोटंसं आलंय आणि खाली पण 1-2 आहेत. दाखव, टोमॅटो. आता ही माती आम्ही मिक्स करणार आहे. एक कोकोपीटची आहे पिशवी, एक माती आहे, सॉइल, गार्डन सॉइल, आणि हे आहे ते कावडंग आहे, शेणखत आहे. त्यात आपल्या शेणखत थोडंसं ह्या कुंडीमध्ये टाकायचं, म्हणजे ह्या ट्रेमध्ये भाजीच्या. लाल भाजी लावायची ही सेकंड टाइम आहे. ह्याच्या आधी पण आम्ही लावलेली, तर ती भाजी खूप छान आलेली. इकडचं कडेचं घे. हां, असं कर. छान. आता एक ट्रे रेडी झालाय, ह्याच्यामध्ये आम्ही लाल भाजी लावू. हे ना लाल भाजीच्या बिया आहेत. लाल भाजी घालू की पालकची घालू? कुठची घालू? ही लाल भाजी ह्याच्यात घालूया आणि पालक ह्या ट्रे मध्ये घालूया. ठीक. या लाल भाजीच्या बिया आहेत, तर आधी मी ह्या बिया पेरून घेते. आता हा जो ट्रे आहे त्याच्यामध्ये आम्ही दुसरी भाजी लावणार आहे, पालक भाजी लावणार आहे. तर त्यासाठी पहिले माती मिक्स करून घेतो सगळी. तर आम्ही आता इथे खाली बसलोय आणि सगळं मिक्सिंगचं काम करतोय. दोन्ही ट्रे आता व्यवस्थित रेडी झालेले आहेत आणि आमच्या जेरीवरती बसली आहे. तर दुसऱ्या ट्रेमध्ये आता आम्ही भाजी लावतोय. आता पालक भाजी लावतो. आता ही माती व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि ही माती पूर्ण भिजवणार आहे पाण्याने. कडेची पण घे, तिकडे राहते बसुकी. तर हे बाई, इथे मी असं करून घेतलंय आणि थोडी ओली ठेवली आहे माती, कारण की पालकच्या बिया थोड्या भिजत घालायच्या असतात ना, तर भिजत नाही घातलेत. तर मी मातीचा असं एकदमच चिखल करून घेतलाय.
ह्या बिया आहेत, दाखव एकदा पॅकेट नर्सरीमधनंच आणल्यात. दे पडतील ना खाली. पहिले टाकून घेते. आम्ही पालक भाजी पण फर्स्ट टाइम लावतो आणि या बिया पण मी फर्स्ट टाइमच बघितल्यात. कशा असतात ना पालकच्या बिया? सुकवतात ना त्या. या व्हिडिओच्या एंडलाच मी तुम्हाला पालक भाजीची ग्रोथ दाखवेन. 3-4 डेजमध्ये केवढी ग्रोथ झाली आहे ते. आता बिया पेरून झालेल्या आहेत पालक भाजीच्या आणि आता मी त्या बोटानेच थोड्या आत रुतवणार आहे मातीच्या. आणि आता वरून थोडीशी सुकी माती टाकते. नंतर हा ट्रे ठेवून देणार आहे विंडोमध्ये आणि माती जेव्हा परत सुकेल त्यावेळी पाणी घालणार. तर आता सगळ्या झाडांना खत पाणी घालून झालेलं आहे आणि इथे लावलं आहे मी सुगरणीचं घरटं जे कणकवलीवरनं आणलेलं. आणि इथे लेफ्ट साईडला काही डेकोरेटिव्ह वस्तू ठेवल्या आहेत आणि जेरीला मिळालेली ट्रॉफी पण आहे, स्पोर्ट्समध्ये मिळालेली तिला. आणि इथे आमचे 2 छोटेसे फिश टँक आहेत. एका फिश बाउलमध्ये 3 फिश आहेत छोटे छोटे आणि एकामध्ये सिंगलच आहे, बेटा फिश आहे तो. A few moments later. तर आज आमच्याकडे केळवण आहे, तर केळवणाची मी तयारी करते. त्याच्यासाठी चिकन बनणार आहे आमच्याकडे आणि त्याच्यासोबत मी कलेजी फ्राय बनवणार आहे. तर या रेसिपीची रील मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर जाऊन तुम्ही बघा. तर आज आहे अभिषेकचं केळवण. तळी म्हणाली तू हळवाळली. बंद करू. वाह, गेरू पण निघते. काकाला टिक्का लाव. कुठे लावलं? थँक्यू. अरे वा वा वा, जेरीने गिफ्ट दिलं रे. पण कलेजी आहे आणि आंबोळी आहे. तर असा होता आजचा दिवस आणि हा व्लॉग एंड करण्याआधी मी तुम्हाला पालक भाजीची आणि लाल भाजीची 4 डेजमध्ये झालेली ग्रोथ आहे ती पण दाखवते. आणि हे चेरी टोमॅटोज आता ऑलमोस्ट 8-9 चेरी टोमॅटोज आलेले आहेत, अजूनही बरेच येत आहेत. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या.